आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। तुळजाभवानी मंदिर दानपेटीतील 8 कोटींच्या अपहारा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत। तर तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट दानपेटीच्या सुमारे 8 कोटी 46 लाख रुपयांच्या अपहारा प्रकरणी 2 अहवालांच्या आधारे हा गुन्हा दाखल होणार आहे। तसंच पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। या प्रकरणी अपहार करणाऱ्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात येत होता। तुळजापूर या ठिकाणी जो झालेला प्रचंड प्रमाणामध्ये दानपेटीचा घोटाळा होता, जवळपास 8.5 कोटी रुपयांचा हा घोटाळा होता। या घोटाळ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सरकारी अधिकारी आहेत म्हणून त्यांना वेगळं सोडता येणार नाही आणि म्हणून या प्रकरणामध्ये गुंतलेल्या 16 जणांवरती तात्काळ गुन्हे नोंदवले पाहिजेत। दरम्यान तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीच्या या अपहाराचं प्रकरण नेमकं काय आपण पाहूयात सविस्तर। तर तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीचा 8 कोटी 46 लाखांचा अपहार झालाय। यामध्ये 1991 ते 2009 कालावधीत मंदिरातील दानपेटीत हा अपहार झाल्याचा प्रकार समोर आलाय। 17 नोव्हेंबर 2017 साली चौकशी करून हा अहवाल सादर करण्यात आला। यानंतर अहवालात तत्कालीन जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। आरोपींना क्लीन चिट देण्याचा सुद्धा प्रयत्न यामध्ये करण्यात आला होता। यानंतर हिंदू जनजागृती समितीकडून कोर्टात धाव घेण्यात आली।